हाय गाईज, मी अभिजित. आज मी मम्मीसोबत चालू आहे मूवी बघायला. या तुम्ही. मित्रांनो, रिक्षा बुक केली, पण हा दादा खूप हळूहळू रिक्षा चालवत होता. म्हणून मी म्हटलो, अण्णा थोडा जल्दी, हमारा मूवी खतम हो जाएगा. थिएटर बाहेर पोचलो आणि इलेक्शनच्या घोषणासुद्धा पोचल्या. आईला बोललो फोटो काढूया. आई बोलली काही गरज नाही आहे, मूवी चालू झाला आहे, गपचूप चल. आतमध्ये मस्तपैकी पॉपकॉर्नचा वास आला, पण आई म्हणाली बाहेरच खाऊया. आतमध्ये सगळेजण आपल्या शीट शोधू लागल्या आणि त्या ॲड बघून तर मला अजूनच भूक लागली. मित्रांनो, आयुष्यात आपण खूप पुढे गेलो, मोठ्या शाळा कॉलेजेस शिकलो, पण तुम्हाला आपली पहिली मराठी शाळा आठवते का? मराठी शाळा ही एक फक्त इमारत नाही, तर ती एक आपली ओळख आहे. यासाठी क्रांतीज्योती विद्यालय हा चित्रपट नक्की. या चित्रपटातील खूप महत्त्वाचा डायलॉग हा शिकवणारा आहे. या पृथ्वीवरची पहिली जमात असेल आपली, ज्याला आपली आईची, आपल्या मराठी भाषेची आणि आपल्या मराठी शाळेची लाज वाटते. प्रवाहांविरुद्ध लढणाऱ्या मराठी शाळांची गोष्ट म्हणजे क्रांतीज्योती विद्यालय. हाय गाईज, फायनली पिक्चर संपला आहे आणि खूप मस्त पिक्चर आहे क्रांतीज्योती विद्यालय. तुम्ही सगळ्यांनी सांगण्यापेक्षा सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना नक्की हा चित्रपट बघायला घेऊन जावा आणि त्यांना सांगा की मराठी शाळा आणि मराठी भाषा का टिकवली पाहिजे. यावर तुम्हाला नक्की तो पिक्चर सगळ्यांना खूप आवडेल आणि तुम्ही एन्जॉय करणार, एवढंच सांगतो. थँक्यू. बाहेर आल्यावर मस्तपैकी पावभाजीचा आस्वाद घेतला. मस्त मी पावभाजी खाल्ली आणि घरी नक्की पहा बरं का. धन्यवाद.